जर संख्येचा घातांक हा p भागिले क्यूब असा परिमेय संख्येच्या स्वरूपात असेल तर त्याचा अर्थ काय होतो ते आता आपण बघणार आहोत. पण त्याच्या आधी सुरुवातीला आपण बघूया की परिमेय संख्या म्हणजे काय. तर परिमेय संख्या म्हणजे काय, तर जी संख्या अंश भागिले छेद अशा स्वरूपात व्यक्त करता येते तिला परिमेय संख्या म्हणतात. आणि यात महत्वाचं काय असतं तर अंश आणि छेद हे दोन्ही पूर्णांक असतात. आता इथे p आणि q या दोन संख्या आपण घेतलेल्या आहेत आणि या दोन्ही पूर्णांक आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय असते तर q म्हणजेच त्या संख्येचा जो छेद असतो तो कधीही शून्य नसतो. आलं लक्षात. परत एकदा बघा, जी संख्या अंश भागिले छेद अशा स्वरूपात व्यक्त करता येते आणि ज्यात अंश आणि छेद दोन्ही पूर्णांक असतात आणि छेद कधीही शून्य नसतो तेव्हा त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. आता आपला मुख्य विषय काय आहे तर एखाद्या संख्येचा घातांक हा परिमेय संख्या असेल म्हणजे p भागिले q अशा स्वरूपात असेल तर त्याचा अर्थ काय होतो ते आपण शिकणार आहोत. तर इथे आपण एक संख्या घेतली आहे x आणि त्याचा घातांक काय आहे m भागिले n. m हा अंश आहे, n हा छेद आहे आणि हे दोन्हीही पूर्णांक आहेत आणि त्याच्यातला n शून्य नाही आहे म्हणून m भागिले n ही परिमेय संख्या आहे. तर जेव्हा अशी संख्या दिलेली असते त्याचा एक अर्थ असा होतो की x या संख्येच्या nव्या मुळाचा mवा घात असा त्याचा घातांकाच्या रूपात अर्थ होतो. लक्षात घ्या, x काय आहे इकडे पाय आहे, m भागिले n काय आहे तर घातांक आहे. त्याचा अर्थ काय होतो x या संख्येच्या nव्या मुळाचा mवा घात म्हणजे छेदात जी संख्या आहे ती काय दर्शवते तर ती मूळ दर्शवते आणि अंशात जी m संख्या आहे ती घातांक दर्शवते. हेच अजून वेगळ्या प्रकाराने कसं लिहितात तर x या संख्येच्या mव्या घाताचे nवे मूळ. ठीक आहे. ही फक्त वेगळ्या प्रकारे लिहायची एक पद्धत आहे. दोन्हीचा अर्थ एकच. पहिला अर्थ काय होतो x या संख्येच्या nव्या मुळाचा mवा घात. तेच दुसऱ्या प्रकारे आपण कसं म्हणू शकतो x या संख्येच्या mव्या घाताचे nवे मूळ. तेच लिहिलंय आपण. फक्त पहिलं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये आपण मुळाचा उल्लेख आधी केलाय आणि घातांकाचा नंतर केलाय आणि दुसरं जे वाक्य आहे त्यात आपण घातांकाचा उल्लेख आधी केलाय आणि मुळाचा नंतर केलाय. दोन्हीचा अर्थ एकच. जेव्हा संख्येचा घातांक हा परिमेय संख्येच्या स्वरूपात असतो तेव्हा अशा दोन प्रकारे आपण त्याचा उल्लेख करू शकतो. x या संख्येचा nव्या मुळाचा mवा घात किंवा x या संख्येच्या mव्या घाताचे nवे मूळ. याच्यात पक्क काय लक्षात ठेवायचं तर छेद हा नेहमी मूळ असतो आणि अंश हा नेहमी घातांक असतो. आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा. तर इथे घातांक आपला काय आहे m भागिले n. अंशात m आहे, छेदात n आहे. तर ह्याची तुलना एखाद्या झाडाशी करायची. आता इथे बघा झाडाची एक आकृती दिसते आणि अंश आणि छेदाला विभागणारी जी आपली रेघ आहे लाल रंगाची ती या झाडाच्या चित्रामध्ये काय दर्शवते तर जमीन दर्शवते. जमिनी खालचा जो भाग आहे ते आहे मूळ. जमिनी वरचा जो भाग आहे म्हणजेच झाडाचं खोड, झाडाची पानं हा जो वरचा भाग आहे तो काय दर्शवतो तर घातांक. तर झाडाच्या आकृतीवरून हे लक्षात ठेवायचं. झाडाचं मूळ म्हणजे काय तर जमिनीच्या खालचं म्हणून अंश भागिले छेद असतो तेव्हा छेद हा मूळ असतो आणि अंश हा झाडाचं खोड किंवा पानं असतात म्हणून तो जमिनीच्या वरती असतो म्हणजेच आपल्या इथे या लाल रेघेच्या वरती असतो. ठीक आहे. असं लक्षात ठेवायचं. झाडाचं मूळ एकदा लक्षात ठेवलं ना म्हणजे तुमच्या लक्षात राहील की जेव्हा परिमेय संख्या दिलेली असते अंश भागिले छेद तेव्हा त्या मधल्या रेघेच्या खाली जो छेद असतो ते मूळ आणि वरती जो अंश असतो तो घातांक. ठीक आहे. तर ही झाडाची आकृती लक्षात ठेवायची. ही सगळ्यात सोपी पद्धत. आलं लक्षात. तर आता आपण काही उदाहरणं बघूया. 4/5 द्वितीयांशावा घात. आता हे शब्दात कसं लिहिणार तर पहिला काय लिहिता येईल आपल्याला तर 4 या संख्येच्या वर्गमुळाचा 5वा घात. छेदातला 2 मूळ दर्शवते. ते कितवं मूळ आहे दुसरं म्हणजेच काय वर्गमूळ. अंशातला 5 काय दर्शवते तो घातांक म्हणून वर्गमुळाचा 5वा घात. आणि हेच दुसऱ्या प्रकारे कसं लिहिणार आपण तर 4 या संख्येच्या 5व्या घाताचे वर्गमूळ.
बरोबर. अंशातला 5 जो आहे तो घातांक आहे आणि त्याचा उल्लेख इथे आपण आधी केलाय आणि मुळाचा उल्लेख नंतर केलाय. अजून एक संख्या घेऊ, 20चा 3 पंचमांशवा घात. आता हे कसं लिहिणार, 20 या संख्येच्या 5व्या मुळाचा घन, किंवा कसं लिहिणार दुसऱ्या पद्धतीने, 20च्या घनाचं 5वं मूळ. बरोबर. तर अशा 2 प्रकारे आपण हे लिहू शकतो. दोन्ही वाक्यांचा अर्थ हा सारखाच आहे, फक्त लिहिण्याच्या 2 वेगळ्या पद्धती आहेत. ठीक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, त्याचप्रमाणे तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.